अरे सुरू झाला व्हिडिओ. सॉरी. Since last 2 hours, I have been standing here just looking at the nature. For last 2 hours, I have been standing here looking at the nature. असं पाहिजे होतं काय? झालं कन्फ्युजन सुरू. तर आज आपण फॉर आणि सिन्स ही जी दोन प्रेपोजिशन्स आहेत जी आपल्याला खूप कन्फ्यूज करतात त्या प्रेपोजिशन्स बद्दल माहिती बघणार आहे. पण त्याआधी आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये काय काय शिकलो होतो त्याचा छोटासा एक रिकॅप घेऊया. आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रेपोजिशन म्हणजे काय, ते काय काम करतात आणि त्यांचे किती आणि कुठले प्रकार आहेत हे बघितलं होतं, हो ना? आठवत आहे की नाही? आणि त्यामधल्या प्रेपोजिशन्स ऑफ टाइमची जी 3 प्रेपोजिशन्स आहेत जी आपल्याला खूप कन्फ्यूज करून टाकतात, त्या 3 प्रेपोजिशन्सची माहिती आपण बघितली आणि ती 3 प्रेपोजिशन्स कुठं कुठं वापरायची तेही आपण बघितलं. चला एकदा भूतकाळात जाऊया आणि ती प्रेपोजिशन्स कशी आणि कुठं वापरायची ते बघूया. ॲट ॲट हे प्रेपोजिशन आपण तेव्हा वापरतो जेव्हा आपल्याला एक स्पेसिफिक टाइम सांगायचा असतो. ऑन हे प्रेपोजिशन आपण तेव्हा वापरतो जेव्हा डे आणि डेट सांगायची असते, डे किंवा डेट सांगायची असते. आणि इन हे प्रेपोजिशन आपण तेव्हा वापरतो जेव्हा आपल्याला वीक, मंथ, इयर, सीझन, डिकेड, सेंचुरी अशी ही 3 प्रेपोजिशन्स ॲट, ऑन आणि इन जी आपल्याला काही वेळेला कन्फ्यूज करतात. पण मला खात्री आहे की आमचा या आधीचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनातलं ॲट, ऑन आणि इन ह्या 3 प्रेपोजिशन बद्दलचं कन्फ्युजन पूर्णपणे गेलेलं असेल. काय म्हणताय? व्हिडिओ बघितला नाहीये मागचा? ज्यांनी आमचा ह्या आधीचा व्हिडिओ बघितलेला नाहीये त्यांनी नक्की बघा. मी डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या आधीच्या व्हिडिओची लिंक देते, त्याच्यावर क्लिक करा आणि ॲट, इन आणि ऑन बद्दल तुमचं काही कन्फ्युजन असेल तर ते दूर करून टाका. आणि त्या व्हिडिओमध्ये दिलेली छोटीशी टेस्ट नक्की सोडवा, कारण ती टेस्ट सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला समजलेल्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही करू शकताय का, आणि मग आपोआपच एक कॉन्फिडन्स येऊन जाईल तुमच्यामध्ये. तर जरूर आधीचा व्हिडिओ बघा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे मला तुम्हाला व्हिडिओ बघण्याची आठवण करून देण्याची गरजच नाही. तुम्हाला आपोआपच नोटिफिकेशन येत जाईल आणि तुमच्या ग्रामरच्या एक एक कन्सेप्ट क्लिअर होत जाईल. तर आपण मगाशी बोलत होतो सिन्स आणि फॉर या 2 प्रेपोजिशन्स बद्दल. ही 2 प्रेपोजिशन्स सुद्धा अशी आहेत की जी आपल्याला खूप कन्फ्यूज करून टाकतात. नक्की सिन्स वापरायचं की फॉर वापरायचं हे आपल्या लक्षात येत नाही. पण एक छोटासा फरक त्याच्यामध्ये आहे, एकच मुद्दा आहे जो तुम्ही डोक्यात ठेवला तर कुठे सिन्स वापरायचं, कुठं फॉर वापरायचं हे तुमच्या अगदी सहजासहजी लक्षात येईल. तर तो मुद्दा असा आहे की ज्या वेळेला आपल्याला एखादा टाइम स्पॅन सांगायचा असतो, एखादी मोठी वेळ सांगायची असते, त्यावेळेला आपण फॉर हे प्रेपोजिशन वापरतो. आणि जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीच्या सुरुवातीचं म्हणजे ती गोष्ट कधी सुरू झाली याचं एक्झॅक्ट टाइम सांगायचं असतं त्यावेळेला आपण सिन्स वापरतो. पण बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांचा म्हणजे अगदी मोठ्या मोठ्या लोकांचा सुद्धा गोंधळ असा होतो की फॉर हे प्रेपोजिशन वापरलंच जात नाही. बऱ्याचदा सगळीकडेच सिन्स हे प्रेपोजिशन वापरलं जातं आणि म्हणून आज आपण ह्या दोन्ही मधला फरक बघणार आहे. तर लक्षात आले तुमच्या, सिन्स हे प्रेपोजिशन तेव्हा वापरायचं आहे जेव्हा आपल्याला पर्टिक्युलर टाइम सांगायचा आहे, एखाद्या गोष्टीची सुरुवात कधी झाली हे सांगायचं आहे. आणि फॉर हे प्रेपोजिशन तेव्हा वापरायचं आहे जेव्हा आपल्याला त्या गोष्टीचा टाइम स्पॅन सांगायचा आहे. आता एक काम करूया, ह्याची थोडी उदाहरणं बघूया म्हणजे अगदी सहज लक्षात येऊन जाईल तुमच्या. फॉर हे प्रेपोजिशन आपण वापरतो जेव्हा आपल्याला ड्युरेशन ऑफ टाइम सांगायचं आहे आणि सिन्स हे प्रेपोजिशन आपण वापरतो जेव्हा आपल्याला पॉइंट ऑफ टाइम सांगायचं आहे, एक्झॅक्ट टाइम सांगायचं आहे, डेफिनेट टाइम सांगायचं आहे. आता ह्याची काही एक्झाम्पल्स आपण बघूया, तुम्ही मला मदत करा. शी हॅज बीन वर्किंग ॲज अ बँकर डॅश लास्ट 3 years. आता डॅशच्या जागी काय वापरूया, सिन्स की फॉर? करेक्ट, फॉर लास्ट 3 years, कारण लास्ट 3 years हा माझा 3 वर्षाचा टाइम स्पॅन मी सांगितलेला आहे. शी हॅज बीन वर्किंग ॲज अ मॅनेजर डॅश 2020. करेक्ट, इथं आपण यूज करणार आहोत सिन्स. शी हॅज बीन वर्किंग ॲज अ मॅनेजर सिन्स 2020, कारण आपण तिचं मॅनेजर म्हणून सुरू झालेल्या कामाची एक्झॅक्ट वेळ आपण सांगितली. वी हॅव स्टार्टेड पोस्टिंग आवर व्हिडिओज ऑन यूट्यूब डॅश 5th September 2023. Correct, since 5th September 2023. We have been posting our videos dash 3 weeks. Correct, for 3 weeks.
It has been raining dash 8 o'clock. Shabash, since 8 o'clock. I have been shooting this video dash morning. थोडं कन्फ्युजन झालं का? इथं आपण सिन्सच वापरणार आहोत, कारण मॉर्निंग हे सुद्धा पर्टिक्युलर टाइम आपण सांगितलंय, पूर्ण टाइम स्पॅन सांगितलेला नाहीये. तर मॉर्निंगला आम्ही हे व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली आहे असं आपण सांगतोय, म्हणून इथे वी विल यूज सिन्स. आता या सगळ्या उदाहरणांवरून तुमच्या इझिली लक्षात आलं असेल की फॉर कधी वापरायचं आहे आणि सिन्स कधी वापरायचं आहे. आलंय का लक्षात? टेस्ट करूया. चला, फॉर आणि सिन्सच्या वापराची एक छोटीशी टेस्ट सोडूयात. टाइम सेन्समध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रेपोजिशन्सपैकी अजून एक प्रेपोजिशन असं आहे की जे आपण यूज करतो, ते आहे बाय. बाय आपण तेव्हा यूज करतो जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची लिमिट सांगायची आहे. म्हणजे एखादी गोष्ट इथंपर्यंत झाली पाहिजे, या वेळेपर्यंत झाली पाहिजे असं आपल्याला सांगायचं आहे. नॉट लेटर दॅन दॅट, याच्यापेक्षा वेळ लावायचा नाही आहे, हे आपल्याला इनडायरेक्टली सांगायचं आहे. देन वी यूज बाय. आता आपण त्याची उदाहरणं बघूयात. बाय 7 o'clock इन द इव्हिनिंग यू शुड बी बॅक. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तू परत आलं पाहिजेस, किंवा 7च्या नंतर यायचं नाही आहे. प्लीज कम्प्लीट दिस वर्क बाय द एंड ऑफ द वीक. आठवड्याच्या शेवटापर्यंत पूर्ण कर. शी विल रीच हिअर बाय द आफ्टरनून. दुपारपर्यंत ती पोहोचेल. अशा प्रकारे बायचा वापर आपण तिथं करतो जेव्हा आपल्याला नॉट लेटर दॅन दॅट असं सांगायचं असतं. नेक्स्ट प्रेपोजिशन इज ड्युरिंग. ड्युरिंग ह्या प्रेपोजिशनचा उपयोग आपण तेव्हा करतो जेव्हा आपल्याला वन्स अगेन आपल्याला टाइम स्पॅन सांगायचा असतो. आपण एक्झाम्पल्स बघूया. आय विल कम्प्लीट दिस वर्क ड्युरिंग माय वर्किंग आवर्स. माझ्या कामाच्या वेळेच्या दरम्यान मी हे पूर्ण करेन. आय हॅव लर्न्ड बेसिक इंग्लिश ड्युरिंग माय स्कूल डेज. शाळेच्या दिवसांच्या दरम्यानच शिकले मी बेसिक इंग्लिश. ड्युरिंग द एक्झाम शी वॉज टेन्स्ड. परीक्षेच्या दरम्यान ती चांगलीच टेन्शनमध्ये होती. म्हणजे च्या दरम्यान असं जेव्हा आपण मराठीमध्ये यूज करतो तेव्हा आपण इंग्लिशमध्ये ड्युरिंग यूज करू शकतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रेपोजिशनचे तीन प्रेपोजिशन्स बघितले जे टाइम सेन्समध्ये काम करतात, आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण टाइम सेन्सचे 4 प्रेपोजिशन्स बघितले. फॉर, सिन्स, बाय आणि ड्युरिंग. आता ह्या 4ही प्रेपोजिशन्सचा वापर कसा करायचा ते आपल्याला समजलंय का हे बघण्यासाठी अर्थातच करेक्ट टेस्ट. आता ही छोटीशी टेस्ट सोडवा आणि बघा तुम्हाला बाय, सिन्स, फॉर आणि ड्युरिंग याचा वापर करता येतोय का. आणि हो, आमचा हा कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे जे व्हिडिओज येतील त्या सगळ्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआपच मिळत जाईल. धन्यवाद.